जय महाराष्ट्र मित्रांनो, बातमी येते थेट मुंबईच्या राजकारणातून। मुंबईत राजकारणात ट्विस्ट वाढला। उद्धव ठाकरेंचा महापौर होण्याचा मार्ग झाला मोकळा। भाजपाचा टांगा पलटी, घोडे फरार। आरक्षणामुळे भाजपाचा महापौर होण्याची जी शक्यता होती ती धूसर झाली। नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण बघणार आहोत मुंबईत ठाकरेंचाच महापौर होण्याची शक्यता। आरक्षणाचा किंग मेकर मुंबईच्या महापौरपदी जे काही जो व्यक्ती येणार तो आरक्षणामुळे उद्धव ठाकरेंच्या पारड्यात आपलं मत टाकण्याची शक्यता आपण सविस्तर बघूया। जे काही मुंबईत आकडे आलेले आहेत त्यामध्ये भाजपा 1 नंबरवर, उद्धव ठाकरे यांचा पक्ष 2 नंबर, त्यानंतर एकनाथ शिंदे काँग्रेस, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे जे काही आकडे आलेले आहेत त्यामध्ये सध्या जे काही राजकारण शिजतंय त्यामध्ये एकनाथ शिंदेंनी आपले सगळेच नगरसेवक एका हॉटेलमध्ये ठेवले आहेत आणि प्रशिक्षणाच्या नावाखाली आता ते बार्गेनिंग पॉवर करण्याची शक्यता वाटत असताना आता उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा मिळालेला दिसत आहे। आता आजपासून 2 दिवसांनी म्हणजेच 22 तारखेला मुंबई महानगरपालिका महापौर पदाची सोडत निघणार आहे। त्यामध्ये त्या सोडतीमध्ये ओबीसी, एसटी आणि एससी असे जे काही प्रवर्ग येत आहेत त्यामध्ये भाजपाकडे एसटी जर आरक्षण पडलं तर त्यामध्ये त्यांच्याकडे कोणच जिंकलेला उमेदवार नाही। याउलट उद्धव ठाकरेंचे 2 उमेदवार हे एसटी मधून निवडून आलेले आहेत। त्यामुळे ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं की देवाच्या मनात असेल तर शिवसेनेचा महापौर होईल, यामध्ये जर एसटी आरक्षण पडलं तर उद्धव ठाकरेंचे जे काही 2 शिलेदार आहेत त्यांच्याशिवाय मुंबईचा महापौर होऊ शकत नाही। राजकीय घडामोडींच्या रणधुमाळीत ठाकरे गटाचा महापौर होण्याची शक्यता आता अधिकच बळावत चाललेली आहे आणि यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे हेच एसटी आरक्षणाचा निर्णायक मुद्दा। भाजपाचं जे गणित चुकलं, मुंबई महानगरपालिकेतील सत्ता समीकरणं पाहिली तर भाजपाने सुरुवातीपासूनच ऑपरेशन लोटसच्या धर्तीवर आपली रणनीती आखल्याचं दिसत होतं। काही अपक्ष, काही नाराज नगरसेवक आणि काही हात मिळवणी सर्व काही केलं होतं, परंतु एसटी आरक्षणामध्ये जे उमेदवार उभे केले होते त्यामध्ये सर्वांचा पराभव होऊन उद्धव ठाकरेंचे 2 उमेदवार यातून निवडून आले होते। म्हणजेच 2 दिवसांनी जेव्हा आरक्षणाची सोडत निघेल, जर त्यामध्ये एसटी आरक्षणाची सोडत निघाली तर उद्धव ठाकरेंशिवाय मुंबईत कोणाचाच महापौर होऊ शकत नाही। त्यामुळे आता या भाजपाचा राजकीय टांगा मध्येच उलटणार आणि त्यांच्यावर भाजपाने भरोसा ठेवला होता, आता तेच घोडे फरार होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। हे एसटी आरक्षण म्हणजे भाजपासाठी डोकेदुखी आहे आणि ठाकरे यामध्ये किंग मेकर होण्याची शक्यता आहे। महापौर पदासाठी जर एसटी अनुसूचित जमाती आरक्षण लागू झालं तर सध्याच्या परिस्थितीत ठाकरे गटाला त्याचा स्पष्ट फायदा होण्याची शक्यता आहे, कारण एसटी प्रवर्गातील संख्याबळ, सामाजिक समीकरण आणि जिंकलेले उमेदवार ठाकरे गट यामध्ये लढतीत आघाडीवर आहे। राजकीय तज्ज्ञांच्या मते एसटी आरक्षण निघाला तर भाजपाचं सगळं गणित कोसळेल आणि ठाकरे गटाचा महापौर जवळपास निश्चित होईल। त्यामुळेच एसटी आरक्षणाचा जो काही निर्णय आहे तो 2 दिवसांनी आता होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे शिवसेनेचे जे काही शिवसैनिक असतील किंवा पदाधिकारी हे 2 दिवसापासून त्याच लढतीमागे लागलेले आहेत। त्यामध्ये शिंदे गटाची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे। सुरुवातीला भाजपासोबत ठाम असलेले आता शिंदे गट सावध भूमिका घेताना दिसत आहे। मुंबईतील स्थानिक राजकारण, आगामी निवडणुकांची भीती, यामुळे ठाकरे गटाकडे येणारा जनसमर्थनाचा ओघ, यामुळे शिंदे गटातील काही नगरसेवकही अस्वस्थ असल्याची चर्चा रंगत आहे। तर भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुद्धा वाढलेली आहे। त्यामुळे वरिष्ठ नेते, स्थानिक पदाधिकारी भाजपाचे यामध्ये जो समन्वयाचा अभाव आहे आणि चुकीचं त्यांनी जी काही मांडणी केली होती त्यामुळे भाजपाला या आरक्षण सोडतीमध्ये धक्का मिळाला तर उद्धव ठाकरेंचा महापौर सहज होऊ शकतो। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? 2 दिवसांनी होणाऱ्या या महापौर सोडतीत एसटी आरक्षण निघाला तर उद्धव ठाकरेंचा महापौर बसेल? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।